न्यूज रिपोर्टर सुजित गायकवाड, S9 मीडिया, श्रीगोंदा। कर्जत येथील अमरनाथ विद्यालयातील सोनाली कोंडीबा मंडलिक या 6वीत शिकणाऱ्या मुलीने पायका या कुस्तीस प्रकारामध्ये राज्य पातळीवर प्रथम क्रमांक मिळवून राष्ट्रीय पातळीवर दुसरा क्रमांक मिळवलाय। आपल्यापेक्षा वयाने जास्त असलेल्या आणि वजनाने मोठ्या असलेल्या हरियाणाच्या खेळाडूला झुंजावलं असून तिचं सर्वत्र कौतुक होत आहे। अनेकांनी सोनालीचं आणि तिच्या पालकांचं या निमित्त अभिनंदन केलं। यशवंत शिक्षण संस्थेच्या अंबरनाथ विद्यालयातील इयत्ता 6वीमध्ये शिकणाऱ्या सोनाली कोंडीबा मंडलिक या विद्यार्थिनीने राष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवीत कर्जत तालुक्याबरोबरच जिल्ह्याची मान उंचावली आहे। कुस्तीतील पायका या प्रकारातील तिने आपली चमक दाखवत एक शिखरे पार केली। कर्जत येथून गेली 3 वर्षांपासून सराव करणाऱ्या या खेळाडूने आपल्या चपळ खेळणं आपल्या वयापेक्षा मोठ्या गटात खेळत हे यश संपादन केलं। तिने या कुस्ती प्रकारात महाराष्ट्रात पहिला क्रमांक मिळवल्यानंतर गांधी येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिची निवड करण्यात आली। तिथेही तिने चमकदार खेळ करत राष्ट्रीय पातळीवर हरियाणाच्या संजीव कुमारी हिला झुंजावलं। सोनाली हिचं वय अवघ्या 11 असतानाच वजन 35 किलो असताना तिने 38 किलो वजन गटात आणि 16 वर्ष वयोगटात खेळून सर्वांना चकित केलं। गांधीनगर येथील स्पर्धेत तिला प्रथम क्रमांक मिळवण्यात जरी यश आलं नसलं तरी आगामी काळात आपल्या जिद्दीने प्रयत्न करून राष्ट्रीय पातळीवर यश मिळवणारच अशी प्रतिक्रिया सोनाली हिने व्यक्त केली। सोनाली कोंडीबा मंडलिक माझा राष्ट्रीय पातळीवर दुसरा नंबर आला। पुढच्या वेळेस मी असा प्रयत्न करेन की पुढच्या वेळेस पहिला नंबर मिळवेन, आंतरराष्ट्रीय पातळीवर पहिला नंबर मिळवेन। अमरनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक प्राचार्य V.D. गावडे यांनीही तिच्या यशाबद्दल कौतुक करत तिच्यामुळेच शाळेसह तालुक्याचे आणि जिल्ह्याचे नाव उंचावल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली। अमरनाथ माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये इयत्ता 6वीमध्ये शिकणारी सोनाली कोंडीबा मंडलिक या विद्यार्थिनींना राष्ट्रीय पातळीवर कुस्ती स्पर्धा या स्पर्धेमध्ये देशामध्ये द्वितीय क्रमांक मिळवला। विद्यालयामध्ये शिक्षण देत असताना मन, मनगट आणि मस्तक या त्रिसूत्रीनुसार या ठिकाणी या विद्यार्थ्याचा असणारा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न केले जातात आणि त्या दृष्टीनं सोनाली मंडलिक हिने जे यश मिळवलेलं आहे हे आमच्या विद्यालयाला एक भूषणावं अशा पद्धतीची मान मिळवून दिलेला आहे। कर्जत आणि कापरेवाडीसारख्या असणाऱ्या एका छोट्याशा खेड्यामधील ही मुलगी देश पातळीपर्यंत गेलेली आहे आणि तिनं आपल्या सर्वांचंच या ठिकाणी मान उंचावण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। त्याबद्दल मी आमच्या यशवंत शिक्षण संस्थेचे असणारे मानद सचिव श्री लांगोरे काका, विश्वस्त श्री रवी पाटील, उमेश आबा लांगोरे आणि सर्व विश्वस्त यांच्या वतीनं, त्याचबरोबर अमरनाथ विद्यालयाच्या सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी यांच्या वतीने या ठिकाणी मी त्या विद्यार्थिनीचं अभिनंदन करतो। सोनाली हिला अमरनाथ विद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्राध्यापक किरण पाटील आणि YRDK यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं असून या स्पर्धेबाबत प्राध्यापक किरण पाटील यांनी सविस्तर माहिती दिली। सोनाली कोंडीबा मंडलिक ही मुलगी राज्य पातळी कुस्ती स्पर्धेमध्ये तिने सहभाग नोंदवलेला होता। या वर्षी ती राष्ट्रीय पातळीवर पायका पंचायत युवा क्रीडा स्पर्धेत पायकामध्ये ती महाराष्ट्रातनं प्रथम क्रमांक येऊन राष्ट्रीय पातळीवर जाणारी कर्जत तालुक्यातली पहिली मुलगी असून तिने राष्ट्रीय पातळीवर द्वितीय क्रमांक मिळवला। ही स्पर्धा गांधीनगर येथे पार पडली तर ते 38 किलो वजनगट आणि 16 वर्ष वयोगटामध्ये खेळती। तिचं वय 11 वर्ष आणि वजन 32 किलो असून तिने हे यश संपादन केले। यावेळी पर्यवेक्षक प्राचार्य VN राजे भोसले यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। भारत सरकार आयोजित भारतीय खेल प्राधिकरणाअंतर्गत ज्या विविध प्रकारच्या राष्ट्रीय स्तरावरच्या ज्या विविध स्पर्धा घेतल्या जातात त्यापैकी कुस्तीमधील पायका या प्रकारामध्ये आमच्या विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी सोनाली कोंडीबा मंडलिक हे विद्यार्थिनीने राष्ट्रीय पातळीवर द्वितीय क्रमांक मिळवून देशामध्ये या ठिकाणी मानाचं स्थान पटकावलेलं आहे। माझ्या माहितीप्रमाणे कर्जत तालुक्यामधील सुवर्ण हस्ताक्षरात लिहिण्याचा हा क्षण या सोनालीने मिळवून दिला। या विद्यार्थिनीचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे। या यशाबद्दल यशवंत शिक्षण संस्थेचे सचिव लंगोरे काका,
विश्वस्त रवी पाटील, उमेश लंगोरे यांच्यासह अनेकांनी तिच्या यशाबद्दल तिचे आणि तिच्या पालकांचे अभिनंदन केले. कुस्तीतील पुढील प्रशिक्षणासाठी तिला आपण लवकरच कोल्हापूर अथवा पुणे येथे पाठवणार आहोत. त्याबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती तिचे वडील कोंडिबा मंडलिक यांनी दिली. न्यूज रिपोर्टर आशिष बोरा, S9 मीडिया, कर्जत.